पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा भव्य गौरव. सुरेश भाऊ खाडे भावूक, रामदास आठवले म्हणाले, अशा उद्योजकांमुळे देशाची प्रगती. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि उद्योग विश्वातील मानाचे नाव असलेले पद्मश्री डॉक्टर अशोक खाडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्यासारख्या उद्योजकांमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळत आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत दलित पॅन्थरसारख्या चळवळींनाही त्यांनी भक्कम पाठबळ दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही खाडे बंधूंच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की दास ऑफशोर कंपनीने देशविदेशात आपला ठसा उमटवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून त्यांनी यशाचे शिखर गाठले असून त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. या सोहळ्याला श्रीमती तानुबाई दगडू खाडे, आमदार सुरेश भाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वाकी सुशांत खाडे, सौ रसिकाताई सुजीत खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संघर्षाच्या आठवणींनी सभागृह झाले भावूक. या कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या भाषणादरम्यान अनुभवायला मिळाला. आपल्या मोठ्या भावाच्या संघर्षमय जीवन प्रवासाच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्या पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी आबा स्वतःच्या ताटातील चपाती मला द्यायचे, अशी हृदयस्पर्शी आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्या या शब्दांनी सभागृहातील वातावरण भारावून गेले आणि अनेक उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. पद्मश्री डॉक्टर अशोक खाडे यांचा संघर्ष, कष्ट आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या सन्मानामुळे सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. शिर्डीला जाऊन मी पडलो, कारण मी शिर्डीला जायला नको होतं, पण मला असं वाटलं की शिर्डीमध्ये मला तर चांगली मतं मिळतील. पवारसाहेब म्हणाले की तुम्हाला चांगला आशीर्वाद आहे. तुम्हाला मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचा आशीर्वाद होता, बाबासाहेबांचा आशीर्वाद होता, पंढरपूरमध्ये तुम्हाला आशीर्वाद होता, विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद होता. आता साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला जा. पण साईबाबांचा आशीर्वाद असा होता मला माहित होता. व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि भाग्यवान, प्रत्येकाचे नाव कदाचित मला सहसा माहीत नाही आहेत, तरी पण आता बऱ्याच उजळणी झाल्यात, त्यापेक्षा मी उजळणी करत नाही ती, म्हणून मी आदरणीय म्हणतो आणि भाग्यवंत ह्यासाठी म्हणतो की ते माझ्या आईबरोबर सगळे बसलेले आहेत. खरं म्हणजे भाषण करण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त दादांची इच्छा पूर्ण व्हावी. त्यावेळेला मी दास काय याचा शोध घ्यायला होतो. दास म्हणजे दत्ताअण्णा, डी म्हणजे दत्ताअण्णा, ए म्हणजे अशोकाबा आणि एस म्हणजे सुरेश खाडे, अशा 3 भावांच्या नावातून निर्माण झालेली ही कंपनी आता केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात कारोबार करायला लागली. आणि त्याचं प्रामुख्याने काम पण आहे, कारण जरी दत्तांना जिवंत नसले तरी त्यांचा सहभाग मर्यादित होता. आशीर्वाद, शुभेच्छा. सुरेश भाऊ तर राजकारणात आले, त्यामुळे ही सगळी कंपनी ज्यांनी वाढवली, संपूर्ण जगामध्ये पोचवली, अशा अशोक आबांच्या पद्मश्री त्यांना मिळाली. आणि आता माझे परममित्र मिलिंद कांबळे यांनी ती पद्मश्री ह्या कॅटेगरीमध्ये दलित समाजाला मिळालेले 5च जण आहेत, त्यातले 5वे अशोक भाऊ ठरले अशा पद्मश्री